नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी भोपळ्यापासून मस्तपैकी नवीन पद्धतीने आणि छान अशी भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी ते एक भोपळा घेतलेला आहे, पण एक भोपळ्याची भाजी जास्त होते. मी डब्यासाठी अर्धा भोपळ्याची भाजी करणार आहे. तर इथे मी अर्धा भोपळा अगोदर कट करून घेते. तर भोपळा छान आहे, कवळा तेल आहे. तर आता ही भोपळा मी भाजून घेणार आहे. इथे गॅस चालू करते, एक स्टँड ठेवते आणि ह्याला जसं आपण वांग्याला भरीत करतो तसं तेलही लावायची काय गरज नाही. फक्त आपल्याला हे आलटून पलटून भाजून घ्यायचंय. तर बघा, हे छान असा भोपळा भाजून घ्यायचाय चांगला, जसं आपण वांग्याचं भरीत बनवतो त्याच प्रकारे हे भोपळा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघा, छान असा भोपळा मी भाजून घेतलेला आहे, थंड पण करून घेतलाय. अर्धा ठेवलेला साईडला, तीही ह्याच्या बरोबर मी सोबत भाजून घेतलेलं आहे. तर आता ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची अगोदर. तर बघा, इथं मी भोपळा साल काढून चिरून घेतलाय. तर असा भाजी केली ना तर भाजी एकदम टेस्टी लागते. तर मी आज बनवते लोखंडी तव्यामध्ये. तिकडे थोडासा 2-4 कांदे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे, कढीपत्त्याचं एक पान घेतलंय, लसूण आहे, कांदा लसूण मसाला आहे, थोडं काळं तिखट, थोडी लाल चटणी, फोडणीसाठी जिरी मोहरी घेतली. तर इथं फोडणीसाठी मी तेल वतून घेतलेलं आहे. तेल थोडंसं ताप. तर हे तेलामध्ये मी जिरी मोहरी टाकून घेते. जिरी पण छान अशी तडतडली आणि मोहरी पण छान अशी तडतडली. यात थोडासा लसूण टाकून घेते. लसूण टाकल्यानंतर हे सगळा चिरलेला कांदा मी ह्यात टाकून घेते. आणि कढईपेक्षा तव्यामध्ये कांदा फास्ट छान असा भाजला जातो आणि लवकर पण भाजला जातो. आता ह्यातच कढीपत्त्याचं पान पण टाकून घेते. सुरुवातीला टाकलं नाही तर आपल्या सांगावर तेल येते कढीपत्ता टाकल्यानंतर, म्हणून कांद्यासोबत टाकून घेतलेलं आहे. तर आता कांदा छान असा लालसर होईपर्यंत तळून घेते तेलामध्ये. तर बघा, कांदा छान असा लाल झालेला आहे. मी ही टमाटे एक चिरून घेतलेले आहे, टमाटे टाकून घेते. टमाटर पण छान असं कांद्यासोबत मिक्स करते. ह्यात आता थोडेसे मी मसाले टाकणार आहे व थोडीशी लाल चटणी घेतली, एक अर्धा चमचा, काळं तिखट 1 चमचा आहे, मसाला आहे, थोडीशी हळद घातली. एक 2 मिनिटात हे सगळे मसाले टमाट्यासोबत मी मिक्स करून घेते. तर बघा, टमाटर कांदा सगळे मसाले छान असे ह्याच्यासोबत मिक्स झालेले आहेत. तर आता मी टाकून घेते ह्यात भोपळा जे आपण भाजून घेतलेला आहे ते. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकते. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घेतली, ती कोथिंबीर पण टाकली. तर आता कोथिंबीर भोपळा छान असं मिक्स करून घेते मी. बघा, छान असा भोपळा मी ह्यात मिक्स करून घेतलाय. मग 1 चमचाभर पाणी ओतून घेते आणि एक 5 मिनिटासाठी मी भोपळा झाकून ठेवते, म्हणजे छान असं शिजला जाते. तर चांगलं 5 मिनिटं मी गॅस चालू ठेवलेला आहे आणि तर आता छान असा भोपळा पण शिजलेला आहे. आणि मी जसा गॅसवर भाजला तसं तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीत ह्याच्यापेक्षा आरावर छान असा भोपळा शिजला जातो. आम्ही पाण्यासाठी चूल ठेवतो, म्हणजे पाणी तापवण्यासाठी चूल पेटवतो. पण तिथं मी बाहेर न भाजता मी गॅसवर भाजलेला आहे भोपळा. तर छान असं भाजी मिक्स करून घेतली. त्यात कुटाची गरज नाही, जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं कूट टाका. माझ्या मुलाला कुठली जरी भाजी केली तरी त्यात थोडंसं शेंगाचं कूट आवडतंय, तर मी ह्यात थोडंसं शेंगाचं कूट टाकून घेतलेलं आहे. कूट पण शेवटी टाकते नंतर मी. तर आता छान असं भाजी मिक्स करून घेते. तर बघा, छान असं भोपळ्याची भाजी आज मी मस्तपैकी डब्यासाठी केलेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने कधी बनवली नसेल तर बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.